Good afternoon, all. Let us start our ninth lesson, that is environmental management. In environmental management, we learn the topic that is weather and climate, then meteorology, then solid waste management and disaster management. Then our first point is weather and climate. So, see, atmospheric condition at a specific time at a particular place are referred to as weather. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक कंडिशन स्पेसिफिक टाईमला आणि स्पेसिफिक प्लेसला एका ठराविक वेळी एका ठराविक प्लेसमध्ये जी रेफर्ड केली जाते, जी सांगितली जाते, त्याला काय म्हणतात तर वेदर म्हणतात. ॲटमॉस्फिअरिक कंडिशन डिपेंड अपॉन व्हरायटीज ऑफ फॅक्टर. बऱ्याच फॅक्टरवरती ॲटमॉस्फिअरिक कंडिशन ही डिपेंड असते. मग ती कोणती आहे तर इथं बघा, इथं तुम्हाला एक डायग्राम दिसते. वेदर रिलेटेड क्लायमेटिक फॅक्टर्स. वेदर रिलेटेड क्लायमेटिक फॅक्टर्स फर्स्ट दॅट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. वेदर कशावरती डिपेंड असतं तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, सनलाईट, क्लाउड, ह्युमिडिटी, रेनफॉल, visibility, temperature are the factors. Okay, see one more time: atmospheric pressure, sunlight, cloud, humidity, rainfall, visibility, temperature. Okay, then climate is a long term predominant condition of atmosphere. क्लायमेट म्हणजे काय तर लॉंग टर्म प्रिडॉमिनंट म्हणजे ही लॉंग टर्म राहणार आहे. जसं की आपल्या भारतात आपण बघितलं की 3 सीझन्स आहेत: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. देन रेनी सीझन इज अ क्लायमेट, समर सीझन इज अ क्लायमेट. म्हणजे रेनी सीझन असेल तर रेनी सीझन मध्ये काय होणार आहे तर रेनफॉल होणार आहे. ओके, दॅट इज कॉल्ड क्लायमेट. देन चेंज इन वेदर. नेक्स्ट पॉइंट, change in weather. See, climate does not change continuously. Climate सतत बदलत नाही. Weather is related to a specific location and specific time. Weather climate is related to a longer duration and longer area. Weather specific location and specific time. Weather related to specific location and specific time. But क्लायमेट रिलेटेड लॉंग ड्युरेशन अँड लॉंग एरिया. वेदर या एका स्पेसिफिक लोकेशन आणि स्पेसिफिक टाइम पुरता मर्यादित असतं, तर क्लायमेट हे लॉंग ड्युरेशन आणि लॉंग एरियाशी त्याचं रिलेशन असतं. ओके, चेंज इन द वेदर मे ऑकर्स फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. चेंज इन क्लायमेट टेक्स प्लेस स्लोली ओव्हर द मच लॉंग ड्युरेशन. म्हणजे वेदर चेंज इट इज अ शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम, बट climate takes place slowly over the much more duration. दोघांमधला फरक समजला की वेदर स्पेसिफिक एरिया पुरतं आणि स्पेसिफिक लोकेशन पुरतं आणि स्पेसिफिक टाइम पुरतं मर्यादित असतं, तर क्लायमेट हे लॉंग ड्युरेशनसाठी आहे आणि लॉंगर एरियासाठी असतं. ओके, देन नेक्स्ट, क्लायमेट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. क्लायमेट आपल्या डे टू डे लाईफवरती परिणाम करतं. कसं? It influences our basic needs like food, clothes, shelter as well as for occupation. म्हणजे परिणाम करतं. इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम करतं. कसा तर आपल्या शेल्टरवरती, फूडवरती, क्लोथवरती आणि आपल्या ऑक्युपेशनवरती सुद्धा. क्लायमेट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर द ॲग्रेरियन्स कंट्रीज लाईक इंडिया. ॲग्रेरियन्स म्हणजे शेतीप्रधान. आपला देश शेतीप्रधान आहे, त्यामुळे क्लायमेट हे मॅटर करतं. Okay, then various climate factors like direction and speed of wind, temperature, atmospheric pressure, etc. are considered during construction of runways. runways म्हणजे विमानाची धावपट्टी. सी स्पोर्ट म्हणजे बंदरांची निर्मिती. ह्यूज ब्रिज, मोठे मोठे ब्रिज तयार करताना. अँड स्काय स्क्रॅपर्स म्हणजे अति उंच इमारती बांधताना सुद्धा क्लायमेटचा विचार केला जातो की तिथं कशा पद्धतीने क्लायमेट आहे, त्या पद्धतीने तिथे ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय चालतात आणि त्या पद्धतीनेच तिथलं टेम्परेचर, प्रेशर, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, स्पीड, विंड बघूनच तिथं बऱ्याच गोष्टींचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. जसं की रनवे म्हणजे विमानाची धावपट्टी असेल, सी स्पोर्ट
म्हणजे बंदरांची निर्मिती, स्पॉट्स म्हणजे बंदराची निर्मिती असेल किंवा ह्यूज बिल्डिंग, स्काय स्कॅपर, उंच उंच बिल्डिंगी, उंच ब्रिज बनवायचे असतील तरी सुद्धा क्लायमेटचा विचार करावाच लागतो. ओके, नेक्स्ट. Next, that is a special day. 23rd March is observed as World Meteorological Day. Meteorological Day म्हणजे काय? हवामानशास्त्र दिन. 23 March is observed as World Meteorological Day. Then, as climate is a net result of the complex mixture of various atmospheric factors, forecasting it is very complicated and difficult. Climate काय आहे? कॉम्प्लिकेटेड मिक्सचर आहे, कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे फॉर ॲटमॉस्फिअरिक फॅक्टर. त्यामुळे फोरकास्टिंग म्हणजे त्याचं आपण लाईव्ह जर त्याचं काही अंदाज बांधायचे असेल तर ते सुद्धा कसे असतात तर कॉम्प्लिकेटेड किंवा डिफिकल्ट असतात. फोरकास्टिंग इज इझी फॉर द प्लेस where climate change are slowly and of limited nature. ओके, जर प्लेस लहान असेल तर आपण त्या तिथल्या ठिकाणाचा क्लायमेट व्यवस्थित सांगू शकतो, फोरकास्टिंग नीट करू शकतो. where climatic change are complex, interdependent and rapid, making forecasting is very difficult. पण जर क्लायमेट हे कॉम्प्लेक्स आणि परस्पर अवलंबी असेल, इंटरडिपेंडंट असेल, रॅपिड असेल तर मेकिंग रॅपिड फोरकास्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, म्हणजे स्मॉल एरियामध्ये असेल तर आपण स्मॉल पेसमध्ये असेल तर आपण फोरकास्टिंग इझिली करू शकतो. पण ब्रॉड एरिया किंवा कॉम्प्लेक्स एरिया किंवा इंटरडिपेंडंट एरिया असेल तर रॅपिड फोरकास्टिंग इज टू डिफिकल्ट. ओके, the next point, that is meteorology, the science that study the interrelationship between the various components of air, natural cycle, geographical movement of the earth and climate is called meteorology. meteorology म्हणजे हवामान शास्त्र, हवामान विभागाचं शास्त्र की जिथे आपण हवामानाचे अंदाज घेतो ते. बघा, the science that study in interrelationship between the various components of air, natural cycle, geographical movement of earth and climate are called meteorology. म्हणजे जिथं इंटर रिलेशनशिप आहे कशा कशाची, एअरची, नॅचरल सायकलची, जिओग्राफिकल मुवमेंट ऑफ अर्थची किंवा क्लायमेटची. मेट्रोलॉजी इन्क्लूड द स्टडी ऑफ स्ट्रोम्स. इथं काय काय बघितलं जातं किंवा कशाचा अभ्यास केला जातो तर स्ट्रोम, क्लाउड म्हणजे ढग, रेनफॉल म्हणजे पर्जन्यवृष्टी, थंडर म्हणजे मेघगर्जना, लाइटनिंग म्हणजे विजा कडकडणे. याचा अभ्यास इन्क्लूड स्टडी, कशा कशा स्टडी केली जाते मेट्रोलॉजीमध्ये तर स्ट्रोम, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर्स, लाइटनिंग. ओके, देन they are useful to common people, farmer, fisher, aviation म्हणजे aviation सर्व्हिस म्हणजे विमान सेवावाले, then water transport and various other organization. मेट्रोलॉजी कुणासाठी महत्त्वाचं काम करते तर कॉमन पीपलसाठी, फार्मर्ससाठी, फिशर्ससाठी, एव्हिएशन सर्व्हिस म्हणजे विमान सेवा देणाऱ्यांसाठी, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन साठी सुद्धा मेट्रोलॉजी खूप महत्त्वाचं काम करते. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. मग आता इंडिया मधलं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कुठं आहे तर यू ऑल नो द इंडिया meteorological department was found by British in 1875 at Shimla. Its head office is at Pune. त्याच हेड ऑफिस कुठं आहे तर पुण्यामध्ये आहे. देन शिमला ऑफिस म्हणतात बघा, त्याला माहिती असेल तुम्हाला. and its regional offices are at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. रिजनल ऑफिसेस कुठे आहेत, मेन ब्रांच कुठे आहे, मेन ऑफिस कुठे आहे, हेड ऑफिस कुठे आहे तर पुण्यामध्ये आहे, त्याला आपण शिमला ऑफिस म्हणतो, बरोबर आहे. आणि रिजनल ऑफिसेस कुठे आहेत तर मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली या ठिकाणी आहेत. ओके, देन
इन धिस इन्स्टिट्यूट रिसर्च गोज ऑन कंटिन्युअसली. या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च कंटिन्युअसली सुरू असतात. ऑन व्हेरियस आस्पेक्ट लाईक इन्स्ट्रुमेंट फॉर क्लायमेट रीडिंग. कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट आहे तर फर्स्ट दॅट इज क्लायमेट रीडिंग, देन प्रिडिक्टेशन अबाउट क्लायमेट युझिंग रडार, म्हणजे रडार सिस्टीमचा यूज करून प्रिडिक्ट म्हणजे अंदाज बांधले जातात क्लायमेट विषयी. देन प्रिडिक्शन अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस्मॉनिक सिस्मॉलॉजिकल वेव्ज, म्हणजे सिस्मॉलॉजिकल म्हणजे काय तर भूकंपाशी निगडीत काय असतील तर. अँड प्रिडिक्शन रिगार्डेड टू रेनफॉल बाय सॅटेलाइट अँड एअर पोल्युशन. मग त्याचबरोबर एअर पोल्युशनचे रेनफॉलचे सुद्धा प्रिडिक्शन इथं केले जातात. ठीक आहे. हे झालं काय तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. ते कुठं आहे तर ब्रिटिशांनी इन 1875 ॲज शिमला अँड इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे. ओके. देन नेक्स्ट दॅट इज मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन. मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन. मग याच्या अंडर आपण काय काय बघतोय तर बघा कोणते कोणते मॉडेल्स आहेत जे याच्या अंडर काम करतायत. तर फर्स्ट दॅट इज मॅथमॅटिकल मॉडेल, त्याला आपण डायनॅमिक सुद्धा म्हणतो. मॅथमॅटिकल मॉडेल forecasting are made with the help of mathematical model which take into account estimates of current waves related event and ongoing physical interaction between them. मॅथमॅटिकल मॉडेलचा उपयोग करून विथ द हेल्प ऑफ फोरकास्टिंग केलं जातं. करंट वेव्ज रिलेटेड इव्हेंट म्हणजे त्या इव्हेंटशी रिलेटेड करंट वेव्ज काय आहेत, वेदर काय आहे ते ठरवलं जातं. ओके. आणि याला कोणते काय वापरलं जातं तर पॅरामीटर इज अ मॅथमॅटिकली ॲनालाइज्ड विथ द हेल्प ऑफ परम सुपर कॉम्प्युटर. परम सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने पॅरामीटर हे इन्स्ट्रुमेंट करंट क्लायमेट इन्स्ट्रुमेंटचा डाटा वापरला जातो. ठीक आहे. द नेक्स्ट दॅट इज हॉलिस्टिक मॉडेल. आता हॉलिस्टिक मॉडेल म्हणजे काय तर प्रिडिक्शन declared by IMD are the collective outcome of various model. Prediction declared by IMD and are the collective outcome of various model is called holistic model. Then third that is statistical model म्हणजे सांख्यिक मॉडेल. In this model, current climate observations in a region are compared with earlier parameters such as oceanic temperature, atmospheric pressure, and the nature of monsoon rainfalls of several years. म्हणजे मागील काही वर्षाच्या अंदाजानुसार आपण काय करू शकतो ओशनिक टेम्परेचर, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आणि नेचर ऑफ मान्सून रेनफॉल याचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे. आजच्या तासाला एवढंच. पुढच्या तासाला आपण वेस्ट मॅनेजमेंट इज आवर नीड हे पाहणार आहोत. तर मी तर थांबते. थँक्यू. बाय. टेक केअर.